तळलं आणि तेथून मध्ये त्यांचा सामन्यामध्ये कमबॅक होताना आपण सुकापूर संघाचा पाहिला. सामन्यामध्ये सुरुवात होईल. जाऊया मॅचच्या दिशेने खूप चांगली लढत. दुसऱ्या सत्रातील पहिला लढत आपण पाहतोय एकीकडे तोंडरे 40+ सुकापूर 40+ दोन संघाच्या माध्यमातून स्पीड अप करा. जास्त विलंब करू नका. सुकापूर संघ स्ट्राईकवरती फुलंदाज पाहायला मिळेल. मिलिंद आपल्याला तर नॉन स्ट्राईक एंड कडे विश्वासजी पाटील सज्ज असतील. गोलंदाजीच्या मार्कवरती अमर केनी सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतोय. वेगवान गोलंदाज. आता भरपूर काय माझं प्लॅनिंग करणं गरजेचं असेल कारण की समोर पाहू शकाल पण फलंदाज विश्वास आणि मिलिंद यांच्या समोर मात्र चांगली रणनीती आखणं गरजेचं आहे. पहिला चेंडू फुले स्वरूपात यावेळी ढकललाय. शतक्षण चांगलं पाहायला मिळतोय आणि मिळेल डॉट चेंडू. वेगवान धाव घेण्याचा प्रयत्न घडला नाहीये. पाहू शकाल आपण विश्वासजी पाटील यांच्या माध्यमातून नकार दिला गेला आणि नकार अतिशय महत्वाचा होता कारण की रणनीतीच्या स्वरूपामध्ये विकेट फेकणं हा तोंडरे संघासाठी खूप काही महागात पडू शकेल. अतिशय चांगले फलंदाज मिलिंद आणि विश्वास पाटील यांना आपण फलंदाजच्या मार्कवरती पाहतोय. माझा प्रयत्न ब्लाइंड स्ट्रोक पूर्णपणे पाहू शकाल. चेंडू ती नजर आली नाहीये आणि चेंडू जातोय यष्टरक्षकाच्या हातामध्ये विसाबा घेतोय. येतोय डार्क चेंडू आणि गोलंदाजीच्या मार्कवरती अमर केनी पूर्णपणे आपण पाहू शकाल आपल्या संघासाठी महत्वपूर्ण मॅन्ड पॉवर सर्कल मध्ये आपली गोलंदाजी छाप छोडतोय. दोन चेंडू मध्ये एकही धावसंख्या अजूनही खर्च होत नाहीये. और द विकेट पुण्याचा तो शतरक्षक. आणखीन एक डॉट चेंडू. 3 चेंडू निगेटिव्ह. 3 चेंडू मध्ये एकही धावसंख्या येत नाहीये. तर आदरणीय व्यक्तिमत्व शांतारामजी म्हात्रे साहेब देवीचपाडा यांचं आगमन जर त्यांचं सहर्ष स्वागत असेल. मान्यवरांना विनंती करतो या पण अतिथी कक्षामध्ये आपलं सहर्ष हार्दिक स्वागत. बॅक टू बॅक 3 चेंडू डॉट. अमर केनी पुन्हा एकदा सज्ज होते. ओर द विकेट. हा चेंडू मध्ये हवेमध्ये फ्लाय. क्षेत्ररक्षक सज्ज. त्याच्या आवाक्या बाहेर चेंडू सीमा पलीकडे येतोय. ब्रँडेड षटकार. अतिशय आक्रमक फटका पाहिलं फलंदाज मिलिंद यांच्या माध्यमातून. मागच्या 3 चेंडूवरती गोलंदाजीची लाईन आणि लेंथ त्यानं पिक केली आणि मात्र चौथ्या चेंडूवरती आक्रमकता दाखवली. पूर्णपणे पाहू शकाल दाडले आणि चेंडू सीमा पलीकडे 6 धाब्यांसाठी पाहिलं आपण. 6च्या मध्ये संघाचा मात्र यावेळी आपण श्री गणेश होताना पाहतोय. 6 या धावसंख्येवरती नाणेफेकी जिंकली सुकापूर संघानं आणि प्रथमतः शिकायला क्षेत्ररक्षण आणि क्षेत्ररक्षणाच्या अभावीमध्ये मॅन्ड्रो पाव सर्कल मध्ये अतिशय अप्रतिम गोलंदाजी साकारताना आपण अमर किनी या गोलंदाजांना पाहतोय. अजून नाश्ता एंड कडे आपण पाहतोय. रायगडचा टायगर म्हणून त्यांना संबोधलं गेलं. नक्कीच विश्वासजी पाटील असं म्हटलं होतं. विश्वासजी पाटील ज्यावेळी ग्रामीण क्रिकेट खेळला त्यावेळी जर मॅन ऑफ द सीझन बाईक असत्या तर त्यांच्या घरामध्ये सध्या शोरूम असतं कारण की कित्येक वर्ष क्रिकेटवरती त्यांना अधिराज्य गाजवलं आणि तेच विश्वासजी पाटील आपण पाहतोय. चेंडू जाते कव्हर रिजन डीपला आणि येतोय चौकार आणि चौकारच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावते. ती 5 चेंडू सांगते नंतर 10 धावा. स्पर्धेच्या माध्यमातून मान्यवरांना विनंती असलेल्या आपण अतिथी कक्षामध्ये आपलं सहर्ष हार्दिक स्वागत. दिपेश असं म्हटलं तर विश्वासजी पाटील यांच्याकडे पाहून कित्येक नवीन क्रिकेटर घडले गेलेत आणि त्यांच्या नक्कीच आपण तालमीमध्ये तोंडरे संघाला कित्येक वर्ष खेळताना पाहिलंय. यावेळी स्टेप आउट केलाय. मग पाहू शकाल आपण पुढच्या टप्प्यामध्ये चेंडू येऊन उचललं आणि तेथून ढकललंय रंगोळीच्या डोक्यावरून सीमा पलीकडे दणदणीत षटकार. अतिशय चांगली फटकेबाजी पाहिली. पहिल्या 3 चेंडूवरती गोलंदाज डॉमिनेट करत असताना फलंदाजाच्या माध्यमातून आक्रमकता पाहिली झाली. नक्कीच मिलिंदच्या माध्यमातून आतापर्यंत 6 चेंडू खेळले 16 धावा एकवटल्या गेल्या. षटक क्रमांक पहिलं संपत असताना असं म्हटलं जातं गुरु बलवान तर नक्कीच पैलवान
महान असतो आणि त्याच पद्धतीनं आता मिलिंदच्या माध्यमातून ही मात्र आक्रमकता पाहायला मिळाली. विश्वजीत पाटील प्रथमतः मध्ये चेंडूचा फेस करतील. समोर गोलंदाज असतील संदीपचा कस असेल. मागच्या सामन्यामध्ये संदीपनं पूर्णपणे आपल्या संघाला एकतर्फी मात्र सामना झुकून दिला होता. मात्र यावेळी संदीप समोर मोठं आव्हान विश्वजीत पाटील यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. कारण की लारा सारख्या गोलंदाजाला याच फलंदाजानं 27 धावा ठोकल्या होत्या या षटकामध्ये. काय घडेल हे पाहणं गरजेचं आहे. चेंडू ढकलला, शतक्षण तैनात असतील त्याच्या रिझल्ट मध्ये चेंडू मिळेल ती एक धाव आणि एका धावीच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावतो 17 धावसंख्येवरती. तर आदरणीय व्यक्तिमत्व सूर्यकांत दादा पाटील यांचं आगमन झाले. मोस्ट वेलकम. आपलं सहर्ष हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. मिलिंदसाठी ही आगली पेशकश. वेगवान चेंडू पडल्यानंतर आजच्या बाजूनं वळसा घेतोय आणि फलंदाजाला बीट करतोय. येतोय हा डॉट चेंडू आणि याच माध्यमातून धावसंख्या स्थगित पाहायला मिळते 17 धावसंख्येवरती. संदीप हा गोलंदाज अतिशय चतुर आणि चालाक रीतीने गोलंदाजी करतोय. पूर्णपणे जहिरीली आणि एक अतिशय घातक गोलंदाजी आपण पाहू शकाल. ज्या पद्धतीने गोलंदाजी केली आतापर्यंत 2 चेंडूमध्ये फक्त 1 धाव आणि त्याच माध्यमातून ही वेगवान गोलंदाजी आपण सफर होताना पाहिलं. फुले सर्व चेंडू ढकललाय. क्षेत्रक्षण तैनात असेल लॉंग ऑन डीप मध्ये आणि तेथून ते पकड मिळेल सिंगल आणि सिंगलच्या मदतीनं धावसंख्या पुढे सरसावते ती 1च्या स्वरूपामध्ये 18 धावा धावफलकावरती. धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 3 चेंडूची सांगता झाली आतापर्यंत संदीपच्या माध्यमातून. संदीप मस्कर पूर्णपणे या सामन्यामध्ये इफेक्ट होतोय आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून. पण एकदा सज्ज असताना ओर द विकेट. यावेळी चेंडू हवेमध्ये फ्लाय. ही झेल घेणं महत्वाची असेल. मात्र येथून मिळतोय 1 धाव आणि एका धावीच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावते ती 19 धावा आणि पंचांचा इशारा. इट इज अ नो बॉल. हा चेंडू पूर्णपणे बिमार असेल. पंचांच्या माध्यमातून नो चेंडूची पूर्तता केली आहे. तिसऱ्या पंचांची माग केली गेली आहे. तर इथून चेक केला जाईल. चेंडूची उंची इथून चेक केली जाईल. जास्त आपण पाहू शकला हाईट फॅक्टर जास्त पाहायला मिळाला. हा चेंडू दंडित घोषित केला जाईल. आपण पाहतोय एकीकडे सामना पाहायला मिळाला. टोंट्रा 40+ विपक्ष सुक्कापूर 40+ या दोन संघाच्या माध्यमातून संदीप मस्कर गोलंदाजीच्या मार्कवरती आपल्याला पाहायला मिळेल. 3 चेंडूचा खेळ झालाय. चौथा चेंडू मात्र पूर्णपणे असं पोषण पेंडिंग पाहायला मिळतोय. तो नोचा इशारा असेल. तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून देखील हा चेंडू नोच्या स्वरूपामध्ये अंकित केला गेलाय. गोलंदाज तयार. हा यावेळी चेंडू पूर्णपणे ढकललाय. शतक्षण तैनात. हा यावेळी आपण पाहू शकाल फ्रीडचा चेंडू असेल. पुन्हा एकदा सिंगलच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावते ती 21 या धावसंख्येवरती आणि 21च्या माध्यमातून आपण पाहू शकाल चेंडूची सफरता झाली आतापर्यंत 4. 2 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. दुसऱ्या षटकातील संदीप मस्कर यांच्या माध्यमातून प्रभावी गोलंदाजी अतिशय पूर्णपणे आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून फलंदाज रोखण्याचं कार्य आतापर्यंत संदीपनं दाखवलंय. आता येथून 2 चेंडूची सफरता महत्वपूर्ण चेंडू ढकललाय. क्रिकेटचं मादक सौंदर्य 1 बाय चेंडू सीमा पलीकडे दणदणीत चौकार. चार धाब्यातील धाव फरकाच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावते 25 धाब्यांवरती. शेवटची डिलिव्हरी चेंडूचा मिरिट पाहून सातत्यपूर्ण खेळ आपण पाहतो. विश्वजीत पाटील यांच्या माध्यमातून चेंडू ऑफस्टिकच्या माध्यमातून पाहिला तसंच चेंडूला कव्हरला ढकलला आणि मिळाला चौकार. आणि हा शेवटची सफरता चेंडू आणि बॅटच्या फळीमध्ये संपर्क तेवढा मात्र यावेळी चांगला पाहायला मिळाला नाही. मिळाला सिंगलच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावते ते 1च्या मदतीनं 26 धावा. षटक क्रमांक दुसरा संपत असताना धावा खर्च केल्या. दुसऱ्या षटकामध्ये संदीपनं फक्त आणि फक्त 10 धावा. डीजे
षटक क्रमांक दुसरं समाप्त होताना आपण पाहतोय 26 धावा धावफलकावरती. आता मात्र स्ट्राईक होती फलंदाज पाडामध्ये विश्वास पाटील. आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ केलाय आणि 5 चेंडूमध्ये त्यानं जवळजवळ बनवल्या त्या 8 धावा. स्पीडअप करा, जास्त विलंब करू नका. सुखापूर संघ एक डिसिप्लिन संघ म्हणून सातत्यपूर्व ओळखला जातोय. पंचांचा डिसिजनचा नेहमीच आदर ते करतात आणि नक्कीच आपल्याला या सामन्यामध्ये देखील पाहायला मिळालं ज्या पद्धतीने जसं पंचानं मात्र यावेळी चेंडू बिमार घोषित केला ते मात्र डिसिजन हा पूर्णपणे ऍक्सेप्ट केला आणि सामन्याला सुरुवात केली. आता मात्र गोलंदाज आपण पाहतोय भाऊ मस्कर पंढरीनाथ गोलंदाजीच्या मार्कवरती सज्ज होताना. विश्वाजी पाटील याला चेंडू पाहू शकला पण पाळामध्ये चेंडू ढकललाय मिड विकेट रिझन डीपला. शतकच्या चेंडूवरती येतील पकडतील फेकतील तोपर्यंत मिळते सिंगल आणि सिंगलच्या मदतीनं मात्र पूर्णपणे आपण पाहू शकाल धावसंख्येची गती वाढवली जाते 27 धावा. ज्या पद्धतीनं पूर्णपणे पाहू शकाल गोलंदाजीच्या माध्यमातून सुखापूर संघ ओळखला जातोय आणि ती आपली ओळख मैदानावरती सोडताना पाहायला मिळतोय. पहिल्या षटकामध्ये 16 आल्या, त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये कमबॅक दाखवलं 10 धावा आणि तिसऱ्या षटकाची सुरुवातीच्या पहिल्या चेंडूवरती 1 धावा पण खर्च करताना पंढरीत नामक गोलंदाजाला पाहतोय गोलंदाजीच्या मार्कवरती. चेंडू ढकललाय पाहू शकाल आपण पॉईंटच्या डोक्यावरून कोणताही शतक सज्ज नाजी आणि चेंडू सरळ सीमा पलीकडे 4 धाब्यासाठी आणखीन एक चौकार. धावा 4 धाव्यांच्या मध्ये धावसंख्या पुढे सरसावती धावा जाऊन पोहोचतात. त्या जबल आपण पाहू शकाल 31 धाव्यांवरती. फ्रंटफुटचा बापर चेंडू ढकलला शतक यावेळी तैनात नाही त्याच्या आवाक्या बाहेर चेंडू अजून एक सीमा पलीकडे दणदणीत चौकार. पाळा मिळते धावा पाळा स्कोरबोर्ड वरती 35 धावा. आक्रमकता दाखवल्या मागच्या 2 चेंडूमध्ये आलेल्या 8 धावा मात्र यावेळी पूर्णपणे टोंडे संघासाठी अतिशय महत्वपूर्ण राहिल्यात. ज्या पद्धतीने विश्वास पाटील यांच्या माध्यमातून मोठे फटकेबाजी होत नाही तर मिलिंद आपल्या खांद्यावरती जबाबदारी घेते आणि आपल्या संघासाठी एक चांगली उपयुक्त खेळ खेळताना आपण त्यांना पाहू शकाल. गोलंदाज तयार. हा मात्र पुन्हा एकदा पाहू शकाल चेंडू विकेटच्या अगदी नजदीक पाहायला मिळतो. विकेटवरती चेंडू आणि तोपर्यंत वेगवान एक धाव घेतली गेली आहे विश्वाजी पाटील यांच्या माध्यमातून आणि 1च्या स्वरूपामध्ये धावा पुढे सरसावत्या 36 धावा स्कोरबोर्ड वरती. तिसरा षटकातील 4 चेंडूचा खेळ समाप्त. 2 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. जवळजवळ 50 ते 55 धावा अतिशय पोषक ठरतील टोंडे संघासाठी कारण टोंडे संघाची गोलंदाजी अतिशय वेगवान आणि घातक गोलंदाजी आपण पाहिली आहे पहिल्या सामन्यामध्ये. हा चेंडू यॉर्क लाईनचा चेंडू यॉर्कचे वार विरोधी शिकार. हा शिकांच्या रस्त्याने आपण गोलंदाजाला पाहतोय आणि आणखीन एक येतोय सिंगल आणि सिंगलच्या मदतीनं स्कोरबोर्ड पुढे हलतोय 27 धावा 37 धावा स्कोरबोर्ड वरती. शेवटचा चेंडू पंढरनाथ गोलंदाज आक्रमकता आपण पाहिली गोलंदाजीच्या माध्यमातून आतापर्यंत फक्त 11 धावा खर्च केल्यात. शेवटची डिलिव्हरी सज्ज असेल. समोर फलंदाज आपण पाहतोय मिलिंद. फ्रंटफुटचा वापर पुन्हा एकदा केला जातो. चेंडू ढकललाय शतक्षण तैनात असतील. आवड पावशा शतकच्या भूमिकेमध्ये अमर असतील. चेंडूची पकड होते पुन्हा एकदा सिंगल आणि सिंगलच्या मदतीनं धावसंख्या पुढे सरसावते ती 38 धावा 3 षटकाच्या सांगतेनंतर.
जण पाहतोय तर मागच्या सामन्यामध्ये तिसरं षटक फेकलं होतं. आता यावेळी डू आय डायचं षटक, ज्या षटकामध्ये नेहमीच हाणामारी केली जाते, त्या षटकामध्ये नेहमीच फलंदाज अग्रेसिव्ह फलंदाजी दाखवतात, त्या षटकामध्ये प्रकाशचा वापर केला जातोय सुकापूर 40+ संघाच्या माध्यमातून. टोंडरे 40+ सुकापूर 40+ ही दुसऱ्या फेरीतील पहिली लढत आपण एन्जॉय करतोय. खूप चांगली प्रतियोगिता, सातत्याचा विचार केला. ग्रामस्थ मंडळ चषक 2025 ही मात्र अतिशय भव्य दिव्य आणि एक मात्र अभिमानाची आणि स्वाभिमानाची स्पर्धा देवीचपाडा ग्रामस्थांच्या माध्यमातून भरली जाते. आणि त्या स्पर्धेमध्ये हा खेळ आपण पाहतोय, चेंडू भिडकावलाय, शतकशा जज करतोय, त्याच्या आवाक्यामध्ये चेंडू मध्ये थोडीशी मिसफील्ड, खेळ होते ड्रॉप, मिळते सिंगल आणि सिंगलच्या मदतीनं धावसंख्या पाहतो आपण 39 धावा धाव फलकावरती. 5 चेंडूचा खेळ उर्वरित आणि 5 चेंडू मध्ये किती धावा मात्र जमवण्यात यश प्राप्त होते फलंदाजी करण्यास संघाला, हे देखील पाहणं तितकं अनिवार्य असेल. कारण की विश्वासजी पाटील याने 5 चेंडू जर खेळले तर 20 ते 25 धावा ते बनवू शकतील. कॅलिबर आहे, पॉवर आहे आणि तेवढीच मात्र क्षमता देखील यांच्यामध्ये आपण सातत्याने पाहतोय. आता येणाऱ्या कालखंडामध्ये कशा पद्धतीने फलंदाजी होऊन तेही पाहणं गरजेचं असेल. कारण की समोर गोलंदाज प्रकाश, त्याला मागच्या सामन्यामध्ये अवंज संघाला अक्षरशः आपल्या बोटावरती नाचवलं, हा तोच गोलंदाज सज्ज होतोय गोलंदाजच्या मार्कवरती. पुणे सज्ज, हा मात्र यावेळी आपल्या पूर्णपणे झोन मध्ये चेंडू होता, त्याला ढकललाय सरळ मिड विकेट लॉंगॉनच्या डोक्यावरून सीमा पलीकडे दणदणीत षटकार. चेंडूची अडवणी केली गेली आणि तेथून मात्र मिळतात या एक धाव. स्प्रे घेऊन जायचंय मैदानामध्ये. आपण पाहू शकाल एक धाव मात्र घेतली की 2 धावेचा प्रयत्न असताना एक रनच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाजूने पाहायला मिळेल. एक धाव मात्र यावेळी अंकित केली जाईल. खूप वेगवान फटका होता विश्वाजी पाटील यांच्या बॅट मधून. शतकशः गोलंदाजांना मात्र आपल्या फॉलिंग थ्रू मध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला आणि तो वेगवान चेंडू त्यांच्या हातावरती आदळला. थोडीशी इजा देखील झाली आहे. त्या चेंडून मात्र खूप काही मात्र इजा मात्र गोलंदाज प्रकाशच्या माध्यमातून घडली जाणार नाही हीच आपण प्रार्थना करूया. कारण की एक महत्वपूर्ण गोलंदाज सुकापूर संघाचा आपण पाहतोय. खूप वेगवान फटका होता. ज्या पद्धतीने आपण MS धोनी, महेंद्रसिंग धोनी असतील, पोलार्ड असतील, हार्दिक पांड्या ज्या पद्धतीने वेगाने चेंडू मारण्याचा प्रयत्न करतात, त्याच पद्धतीने विश्वाजी पाटील यांच्या माध्यमातून हा फटका खेचला गेला आणि मात्र थोडासा मात्र इजा घडली गेली प्रकाश या गोलंदाजांना. सुदैवानं मात्र जास्त मात्र कोणतीही घटना घडू नये हीच आपण प्रार्थना करूया. तसा रेस्ट टाइम आपण पाहतोय. षटक क्रमांक 4 मार्गस्थ असताना 3 चेंडूचा खेळ समाप्त झाला आणि धावा पाहतोय स्कोरबोर्ड वरती आपण 46 धावा 1 विकेटच्या सांगतेनंतर टोंडरे 40+ या संघाच्या माध्यमातून. पुढे बस सज्ज असेल गोलंदाज. यावेळी माझ्या चेंडूला भिडकावलाय. मनगटी ताकदीचा वापर आपल्या माझ्या झोन मध्ये होता. चेंडू सरळ फेकून दिलाय सीमा पलीकडे. 6 धावेसाठी दमदार षटकार.
जे मात्र यावेळी दुसरी वेगवान धाव का पत्करली हे मात्र दाखवून देत असताना विश्वाची पाडीरांना आपण पाहतोय मनगटी ताकदीचा वापर चेंडू सरळ फेकून दिलाय सीमा पलीकडे 6 धावेंसाठी. खूप चांगला खेळ आपण पाहिला, पूर्णपणे शांतमय खेळी राहिली आहे. मात्र ज्या पद्धतीनं विश्वाची पाडीरांना डॉमिनेट केलं आपल्या टीम साठी, मात्र बॅक टू बॅक मध्ये मोठे फटके खेचताना आपण पाहतोय. धावफलकी धावा नक्कीच सुद्धा विचार केला सांघिक शतक होताना अर्धशतक होताना पाहायला मिळतोय 52 धावेंवरती. आणखीन एक त्या दिशेनं मात्र शतरक्षक अवेलेबल नाहीये, त्याच्या खूप दुर्बलचा प्रभाव चेंडू सीमा पलीकडं आणखीन एक चौकार. थँक्स डीजे. 4 धावा येताना आपण पाहतोय. 4 धावेच्या मध्ये धावसंख्या पुढे सरसावताना आपण पाहू शकाल 56 धावा. शेवटची डिलिव्हरी असेल प्रकाशच्या माध्यमातून. प्रकाश होती पूर्णपणे पाहू शकाल आपलं वर्चस्व निर्माण केलं आणि या फलंदाजानं विश्वासजीनं मात्र खूप चांगली फलंदाजी साकारली शेवटच्या क्षणामध्ये आपल्या संघासाठी. शेवटची डिलिव्हरी या पहिल्या सत्रातील गोलंदाजी सज्ज असताना प्रकाश हा एक विकेट येतो त्या क्षेत्रामध्ये सीमा पलीकडे जातोय चेंडू सरळ 6 धाव्यांसाठी दमदार षटकार आणि मात्र 6 धावेच्या मधील धावसंख्या पुढे सरसावते. ते धावा जाऊन पोहोचतात त्या 62 धावा. येणारे 24 चेंडू मध्ये बनवायचे त्या 63 धावा फलंदाजी करताना सुकापूर 40+ संघासाठी. तर 24 चेंडूचा खेळ समाप्त झाला. 24 चेंडूमध्ये धावा बनल्यात 62 धावा. 63 धाव्यांची गरज फलंदाजीच्या मार्गमध्ये मिलिंद यानं मात्र आपल्या वैयक्तिक 29 धाव्यांची झुंजार फलंदाजी केली. तर त्यांचे साथ देत असताना विश्वाजी पाटील यांच्या बॅट मधून आपण 35 धावा येताना पाहिल्यात. खूप चांगली फटकेबाजी. मागच्या जर षटकाचा विचार केला त्या षटकामध्ये 3 षटकार आणि एक चौकार येताना पाहिलं. तर या जमा सुनील दादा यांच्या माध्यमातून आमच्या कॉम्बॉक्स साठी मध्ये यावेळी 400 रुपयाचं कॅश प्राइज यांचं देखील आम्ही आभार व्यक्त करू. खूप चांगलं व्यक्तिमत्व आपण पाहू शकता. सातव्या क्रिकेटवरती त्यांचं अनाथ प्रेम आपण पाहतोय. ज्यावेळी देवीचा पाडा डोंगराचा पाडा या पंचक्रोशी मध्ये मॅचेस असतात त्यावेळी सुनील दादांचं नेहमीच प्रेम आपल्या पाड्यामध्ये त्यांचे आम्ही आभार व्यक्त करू. तर सुनीलजी मात्रे देवीचा पाडा यांचं आगमन होतोय. मोस्ट वेलकम, सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं सहर्ष हार्दिक स्वागत. जाऊया नेक्स्ट इनिंगच्या कॉमेंट्रीसाठी आमचे साथी कॉमेंटेटर आपण पाहू शकाल पाहायला मिळतील. आमचे साई राजे यांचं मी सहर्ष स्वागत करू आणि यांना आमंत्रित करूया पुढच्या मॅचच्या कॉमेंट्रीसाठी. तत्पूर्वी देऊया संधी डीजे सँडी यांना. आउट डीजे सँडी. हॅलो. आदरणीय सन्मान्य सचिन दादा भोईर पडगे यांना मी विनंती करेन. सचिन दादा आपण व्यासपीठावरती या. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. सुनील दादा यांच्या माध्यमातून कॉम्बॉक्स देखील इनामी राशी आले. त्यांचं मनापासून आम्ही आभार या स्पर्धेच्या माध्यमातून जरूर मानू. थँक्यू सो मच सुनील दादा. थँक्यू सो मच सोनू सांगडे. पहिलं सत्र इथे कंप्लीट झाला आणि पहिल्या षटकामध्ये 62 बनवल्यात तोंडे टीमनं आणि 63 धावांचं आव्हान या ठिकाणी समोर असेल तो मात्र सुकापूर संघासमोर. सलामीची जोडी मैदानामध्ये लगेच दाखल करा.
चला पडगे टीम टॉस साठी या आपण 40+. प्रीतम दादा या टॉस साठी. लवू शेट्टी या. सलामीची जोडी मैदानामध्ये. चला टॉस करू आपण. पडगी टीम देवीचा पाडा टीमचे संघनायक या ठिकाणी आहेत. चला देवीच्या पाड्याचे 40+ चे संपूर्ण खेळाडूंना विनंती करीन आपण समालोचन कक्षाच्या समोर थांबायचंय पहा. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली. 4 षटकांची मॅच. 63 धावांचा 1 स्ट्राईकला फलंदाज तयार. हो ऑन साईडला बिर काऊन देण्याचा प्रयत्न होता. बॅटच्या रडार मध्ये नाही, स्लॉट मध्ये नाही. या चेंडू सरले रक्षकाच्या हातामध्ये विसवतो. मिलिंद इथे गोलंदाजी करत असताना 4 षटकाची मॅच. मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये इथे गोलंदाजीसाठी गोलंदाज सज्ज मिलिंद. क्षेत्ररक्षण पहा P1 मध्ये. वाईडिश लॉंग ऑफ मध्ये हमारे स्ट्रायकिंगला ऑन साईडला भिरकावून दिलाय. गोलीच्या वेगानं गोलीगत डिम्युनिकेट बाउंड्री रेषेच्या बाहेर 4 रन. ओपन झाले सुकापुरी टीमचा. अमरच्या बॅट्स मधून आलेला हा संघर्ष में 4. हो पुलर लाईनचा चेंडू होता. तो कबूल होता. विश्वास पाटील देखील डोक्यावरती हात ठेवतात की हा फटका कुठे गेला असता, परंतु नशिबाची साथ मिलिंदला मिळते. विकेट. सुकापूर टीमचा पहिला फलंदाज मैदानाच्या बाहेर. टॉस करूया आपण. पडगे बनाम निखिल देवीचा पाडा. शांताराम शेठ म्हात्रे साहेबांना मी विनंती करीन की आपल्या पवित्र शुभ हस्ते पडगे बनाम देवीचा पाडा या दोन्ही बलाढ्य संघामध्ये आपण करूया नाणेफेकी. संदीप शेठ म्हात्रे SM ट्रान्सपोर्टचे बालक मॅचचा आनंद घेत आहेत. संदीप शेठ म्हात्रे आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. ओके शेठ. चांगला फटका एक्झिक्यूट केलाय. चेंडू चाललाय सीमा पार. 4 रन. चौकाराच्या बरोबरीने संघ पुढे जाऊन टेपला धाव फलकावरती एकूण धावसंख्या 8. चला मुख्य मंचकावरती आपण पाहुण्यांचा शुभ सन्मान आपण या ठिकाणी करतो. शांताराम शेठ म्हात्रे ज्येष्ठ नागरिक आहेत, त्यांचा शुभ सन्मान आम्ही मुख्य व्यासपीठावरती करतोय. काका या आपला सन्मान आपण स्वीकारावं. सूर्यकांत शेठ पाटील यांना विनंती. दादा आपल्या शुभ हस्ते काकांचा करा आपण शुभ सन्मान. मोहन सालुंके कुठे असतील आपण जॉन्टी रॉड्स म्हणून त्यांची गणना आम्ही पाहिली. एक चांगले क्षेत्ररक्षक आहेत. चला आपण या पण मंचकाशी संपर्क साधा. चला पाहुण्यांचा सन्मान ज्येष्ठ नागरिक काकांचा करतोय आपण शुभ सन्मान. चला सुनीलजी म्हात्रे यांचा देखील सन्मान आम्ही व्यासपीठावरती करतोय. सूर्यकांत दादांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण दादांचा सन्मान करा.
सूर्यकांत मात्रे सूर्यकांत शेठ पाटील यांच्या शुभ हस्ते आपण करतो दादांचा सन्मान. सर्व पाहुणेगडांचं आपण करूया शुभ सन्मान. ग्रामस्थ मंडळ चषक 2025 मध्ये उत्तुंग आणि अफाट नेतृत्व असणारे व्यक्तिमत्व मुख्य मंचकावरती आपण करतोय पाहुण्यांचा शुभ सन्मान. गेस्टीजवळ गॉथ पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. धावसंख्या 10 फलकावती. एका डझनामध्ये 12 12th रन. सुभाष येतात गोलंदाजी मार्कवरती. 63 धावांचा पिछा करत असताना ऑल पाटील ब्रदर्स या सचिन शेठ भोईर साहेबांचा मुख्य मंचकावरती आगमन. सूर्यकांत दादा पाटील यांचा शुभ सन्मान. क्रिकेटला भगवंत मानणारे व्यक्तिमत्व बालचंद शेठ पाटील यांच्या शुभ हस्ते आपण करतो. सूर्यकांत दादा क्रिकेटला भगवंत मानणारे व्यक्तिमत्व सूर्यकांत दादांचा आपण करूया सन्मान. याच दरम्यान आमचे दोस्ती दुनियात एक राजा माणूस सचिन शेठ भोईर साहेब पडगे यांचं आगमन व्यासपीठावरती त्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. सुभाष येतात गोलंदाजी बाकवरती. 51 धावांची गरज आहे 18 चेंडू मध्ये. हाफ ट्रॅक बिरकावून दिला कॅप मध्ये. इथे कॅप भरपूर मोठा. धावसंख्येचा नाही तोटा. मिळतील 4 रन. चौकाराच्या बरोबरीने संघ जाऊन पुढे ठेपतो. एकूण धावसंख्या धावा फलकावरती धावा पुस्तकावरती दीपेश आम्हाला सांगतायत की धावा झाल्यात 16 धावा. संत आणि सावधाची सुरुवात. WTC लाईव्हच्या माध्यमातून स्पर्धा कव्हर केली जाते. आमचे हरेश कॅमेरामॅन आणि आमचे ओमी मोहन या मोहन चालून की आपण या लगेच. पहिल्या चेंडूवरती काय दमदार शॉट आपण पाहिला. जयदेवच्या बॅट्स मधून आलेला हा जय जयकार करत असताना चौकार. आदरणीय सन्माननीय नंदकुमारजी म्हात्रे या ठिकाणी येत असताना सर्व जेवणाची व्यवस्था आम्हाला त्यांच्या माध्यमातून करण्यात आली. तर नंदकुमार शेठ म्हात्रे तुमचा आम्ही मनापासून ऋणी आहोत. आभार देखील आम्ही व्यक्त करतो आणि धन्यवाद देखील आम्ही व्यक्त करतोय. अन्नदाता सुखी भव हा आशीर्वाद सातत्याच्या पाठीशी असतो. तर नंदकुमार शेठ म्हात्रे तुमचं मनापासून आभार. सुभाष पहिल्या चेंडूची चौकार. त्यानंतर हा चेंडू आपण पाहिला. चांगला चेंडू वेग होता. पंचांच्या भूमिकेत आपण पार्ट टाइम पंच पाहतोय. हर्षद पाटील आणि आकाश पाटील. जबाबदारी आहे स्पर्धेची भरपूर मोठी जबाबदारी आहे. गोलंदाज हो ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न बॅटच्या स्लॉट मध्ये नाहीये. लगातार चेंडू डॉट वरती डॉट. चौकार आल्यानंतर ग्रेट कमबॅक करत असताना हा गोलंदाज सुभाषला आपण पाहतोय. सुभाष दादा या एक जबरदस्त ऑडिटर फलंदाज. सुभाष दादा आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. पंचाचा इशारा देत व्हाईट बॉल. आणखीन एक चेंडू मात्र या ठिकाणी मात्र गोलंदाजाला फेकावं लागेल. गोलंदाज तयार. षटकातील पुढील चेंडू. यावेळी चेंडूला ड्राईव्ह करतायत. ऑफ ड्राईव्हचा फटका. चेंडू स्क्रीनच्या समोर लॉंग ऑफ मध्ये. डायरेक्ट हिट करीबी मामला. डेंजर एंडला थ्रो आले. रेफर केलाय पंचांकडे. जाऊया आपण. रनआउट साठी रेफर केलाय. त्याला आमच्या आयोजक कमिटी सॉफ्ट सिग्नल आऊट आहे का पंच. यस चेक केला जाईल. शक्ती केंद्र प्रमुख भारतीय जनता पार्टी महेंद्रदादा म्हात्रे मुख्य व्यासपीठावरती आहेत. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. त्यांचा सन्मान आपण करतोय. महेंद्रदादा या हरकत नाहीये. चला आपण रेफर केलाय पंचाच्या माध्यमातून. रनआउटच्या सुरुवात. फलंदाज बाद. फलंदाज बाद. जबरदस्त लाजबाब स्पर्धा यंगस्टर क्रिकेट क्लब क्रियांश 11 देवीचा पाडा ग्रामस्थ मंडळ चषक 2025 मध्ये सर्व क्रीडकांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. आज SS ट्रान्सपोर्टचे मालक क्रिकेटला भगवंत मानणारा व्यक्तिमत्व दोस्ती दुनियात एक राजा माणूस पावसाळ्यामध्ये
धुरला उरवणारा व्यक्तिमत्व आदरणीय सन्मान्य संदीप शेठ म्हात्रे, आज आमच्या वहिनी साहेबांचा वाढदिवस. पूजाताई संदीप शेठ म्हात्रे यांचा आज वाढदिवस, त्यांना प्रकट दिनाच्या मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा. वहिनींना उदंड आयुष्य लाभू दे ही ईश्वरचरणी प्रार्थना. तुम्हाला सह्याद्रीची उंची लाभू दे, प्रतापगडाची शौर्यता, पुरंदराची शौर्यता नक्कीच तुम्हाला लाभू दे हीच आम्ही शिवचरणी प्रार्थना अर्पित करतोय. गॉड ब्लेस यू. तुम्हाला उदंड आयुष्याच्या मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा. थँक्यू सो मच. हो हो, यावेळीच ड्राईव्ह करताय चेंडू ऑन साईडला, टीम विकेटला, दुहेरी धाव, डेंजर एंडला. बॅकअप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, मिळतील 2 धावा. 2 धावाच्या बरोबरीने संघटन पुढे ठेपला. एकूण धावसंख्या धाव फलकावरती, धाव पुस्तकावरती लागली गेले तब्बलला 20 धावा झाल्यात. उर्वरित समीकरण 12 चेंडू आणि 43 धावांची गरज. 12 चेंडू 43. आशीर्वाद ट्रान्सपोर्टचे सर्वच आमचे आदरणीय सन्माननीय आशीर्वाद शेठ पवार साहेब या ठिकाणी आले, त्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. आशीर्वाद शेठ या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. बोल हा देवीची वाट लाव. हा यावेळीचा फटका आपण पाहतोय, चालला चेंडू सी बापार, आलेला खणखणी षटकार. षटकार आल्या, षटकाराच्या बरोबरीने संघटन पुढे टेपलाय. धाव फलकावरती एकूण धावसंख्या 26. 26 धावा धाव फलकावरती, धाव पुस्तकावरती 63 धावांचा पिछा करत असताना आलेला गगनभेदी आसमानी सुलतानी टोला आपण पाहिला. चांगला फटका संदीपच्या बॅट्स मधून आलेला खणखणीत संघर्षमय षटकार. मचिंद पाटील गोलंदाजी करतात, त्यावेळी हा चेंडू थोडा डीप राहिलाय. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू हा विसावतोय. तत्पूर्वी इथे पाहिला तर डॉट चेंडूची सफर 63 धावांचा पिछा करतात. 26 धावा धाव फलकावरती. यावेळेस देखील फटका चांगला चेंडू, चला टीम विकेट रिजन मधून गोलीच्या वेगानं चेंडू सीमा पार षटकार. साई कृपा ट्रॅव्हल से बालक संदीप इथे मात्र जबरदस्त फटकेबाजी करत असताना 32 धावा धाव फलकावरती. 9 चेंडू 31 धावांची गरज. मॅच ऑन आहे, गोलंदाज तयार. षटकातील पुढील चेंडू, हा देखील फटका चांगला आहे. ताकदीचा प्रचंड वापर, मिस टायमिंग, परंतु इथे मिलियन टिपला जेल संपलाय. संदीप म्हसकरचा खेळ. आठ चेंडू आणि आता जिंकण्यासाठी अद्याप देखील 31 धावांची गरज आहे. 8-31 हा समीकरण. पुढील मॅच देवीचा पाडा बनाम त्यानं फाईट करत पडगे संघ. देवीचा पाडा टीमनं टॉस जिंकलाय. आठ चेंडू 31. पंढरीनाथ येत आहेत स्ट्रायक इनला.
8 मध्ये 31 धावांची गरज. बॅटची कडा, फलंदाज बाद, तू चल मे आया, फलंदाज बाद, पंढरीनाथचा खेळ समाप्त. आता 6 मध्ये 31, 5 षटकार ठोकावे लागतील आणि एक सिंगल. 7 अद्याप देखील एक चेंडू बाकी आहे. 7 मध्ये 31, 31. वासुदेव हॅट्रिकच्या उंबरठ्यावर असणारा हा गोलंदाज आपण या ठिकाणी पाहतोय. मच्छिंद्र ऑन हॅट्रिक. चला, संदीप शेठ म्हात्रे यांना मी विनंती करीन व्यासपीठावरती आपल्या मनपूर्वक हार्दिक स्वागत. ड्राईव्ह करतात, ऑन ड्राईव्हचा फटका, स्क्वेअर लेग रिजन मध्ये सुभाष चेंडू पर्यंत पोहोचतायत. तोपर्यंत दुहेरी धाव, जोखीम, डेंजर एंडला कलेक्टिंग करा, मिळतील 2. 6 मध्ये आता 29 धावांची गरज. तर या दरम्यान आमचे सोफवान जिम पार्टनर सोपन भाई या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत है. आइए मंच के ऊपर सोपन भाई, आपका स्वागत है ग्रामस्थ मंडल चषक 2025 में. अरे तू पेंदरला आहेस, पेंदरला मी देवीच्या पाड्याला आहे. सात चेंडू आता 29 धावांची गरज. गोलंदाजीमध्ये परिवर्तन. गोलंदाज प्रवीण आहे का? भालचंद्र येतात. 6 मध्ये 29 धावांची गरज. आक्रमणाला सुरुवात इथे करावी लागेल, षटकारांची भाषा इथे बोलावी लागेल. 6 मध्ये 29 इथे ड्राईव्ह केला जातोय. इथे जबरदस्त गोलंदाजी. पटकन पटकन मारता गावान कटाकट मारता. हो ना, केलतानी जबरदस्त गोलंदाजी. 5 मध्ये इथे 29. प्रत्येक चेंडू सीमा पार तुम्हाला पाठवायचा आहे. पुलर हा चेंडू मात्र चेंडूच्या वेळच्या लाटांवरती तरंगत असताना सेफ झोन मध्ये हा चेंडू आदळतोय. सिंगल डबल से बाद बनने वाले हे नाही. मॅच जिंकायची असेल तर षटकारांची गरज होती, परंतु आता वेळ गेली. धावसंख्या पाहिली तर फलकावरती एकूण 36. 63 धावांचा पिछा करायचा होता. नंदकुमार शेठ म्हात्रे यांचं व्यासपीठावरती आगमन, त्यांच्या माध्यमातून सातत्यानं 4 दिवस जेवणाची सोय, अन्नदाता सुखी भव. नंदकुमार शेठ म्हात्रे साहेब, तुमचं मनापासून आभार. डॉटची सफर, चांगली गोलंदाजी. मॅच ऑन आहे. 3 मध्ये 27 धावांची गरज. नुकतंच आता आगमन झालं. आशीर्वाद शेठ म्हात्रे या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. स्वागतम स्वागतम सुस्वागत. आशीर्वाद पवार साहेब या ठिकाणी आलेले आहेत. क्या बात आहे. चेंडू खालती क्षेत्र फलंदाज बाद. चला वॉर्म अप करा आपण. देवीचा बडा टीम, मोहन काका वॉर्म अप करा. आशीर्वाद शेठ पवार साहेब यांच्या माध्यमातून मंडळासाठी तब्बल 5,000 रुपयाचं आर्थिक योगदान आम्हाला लाभलं. आम्ही त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतोय. थँक्यू सो मच. अशा सहकार्याची आम्हाला गरज आहे आणि तुम्ही ते सहकार्य केल्याबद्दल तुमचा मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय. सुनील शेठ म्हात्रे यांच्या माध्यमातून तब्बल 2,000 रुपयाचा आम्हाला धनादेश लाभला. तर सुनील दादा आपलं देखील मनपूर्वक आभार. ऑन साईडला मॅच मध्ये ट्विस्ट नाहीये.
औपचारिकता बाकी आहे. शेवटचा बॉल असेल कदाचित. चला शेवटचा चेंडू. सन्मान करत शेवटचा बॉल. गोलंदाज तयार. षटकातील अंतिम चेंडू प्रगतीपथावर. फटका तर गल्लीमध्ये विश्वास पाटील डायरेक्ट हिट केली, परंतु दणदणीत बॅक टू बॅक 2 सामने जिंकले. तोंडे टीम अभिनंदन. हार्ड लक सुकापूर टीम. आमचे गुरुभाऊजी नाराज आहेत, परंतु पहिल्या मॅच मध्ये ते भरपूर खुश होते. धरणा 40+. स्वागत आहे आपलं. स्वप्नील बाई स्वागत आहे आपलं.